मंडळी, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा पूजनीय मानला जातो। आठवड्यातील 7 दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित करण्यात आला आहे। गुरुवारला अनेक प्रकारे धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे। हा दिवस भगवान विष्णूलाही समर्पित करण्यात आला आहे। गुरु हा ग्रह सुख, सौभाग्य, कीर्ती, वैभव, संपत्ती इत्यादींचा कारक मानला जातो। देवगुरु बृहस्पतीच्या कृपेने अनेक कार्य व्यवस्थितरित्या पार पडतात। वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात। गुरुवारी काही महत्त्वाचे उपाय केल्याने कुंडलीतून गुरुदोष दूर होतो आणि भगवान विष्णूच्या कृपेने जीवनात सुख, शांती येते। तसेच प्रगती आणि लाभाच्या नवीन संधी मिळतात। मंडळी, सुरुवातीला अशी काही कामे आहेत जी गुरुवारच्या दिवशी तुम्ही करू नयेत। त्यातील प्रथम काम आहे गुरुवारी घराची साफसफाई करणे टाळावे आणि या दिवशी घरातून अटाळा किंवा भंगार बाहेर काढू नये, कारण गुरुवारी घराची अतिसफाई किंवा कोळीचे जाळे स्वच्छ करणे शुभ मानले जात नाही। गुरुवारी नख कापणे अशुभ मानलं जातं। यानं धनहानी होण्याची शक्यता असल्याचे म्हणतात। याने घरातील प्रमुख व्यक्तीची प्रगती थांबते आणि घरात पीडा येऊ शकते। कोणाच्याही कुंडलीत दुसरे आणि 11वे घर ही संपत्तीची स्थाने असतात। गुरु हा या दोन्ही स्थानांचा कारक आहे। गुरुवारी गुरुग्रह कमजोर करणारी कामे केल्याने संपत्तीची वाढ थांबते। त्यामुळे दाढी आणि डोक्याचे केस कापू नयेत। ज्याप्रमाणे गुरुचा प्रभाव शरीरावर कायम राहतो, त्याचप्रमाणे घरावर गुरुचा प्रभावही तितकाच खोल असतो। वास्तूनुसार घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्याचा स्वामी गुरु आहे। ईशान्य ही धर्म आणि शिक्षणाची दिशा आहे। त्यामुळे या दिवशी फरशी पुसल्याने घराचा ईशान्य कोपरा कमजोर होतो। कुटुंबातील सदस्यांची मुले, पुत्र, शिक्षण, धर्म इत्यादींवर शुभ प्रभाव कमी होतो। म्हणूनच गुरुवारी लादी पुसणे टाळावे। महिलांनी गुरुवारी केस धुणे टाळावे। महिलांच्या जन्मकुंडीत बृहस्पती ग्रह पतीचा कारक असतो। सोबतच बृहस्पती संतानाचा कारक आहे। या प्रकारे बृहस्पती ग्रह संतान आणि पती दोघांच्या जीवनावर प्रभाव टाकतो। गुरुवारी केस धुतल्याने बृहस्पती कमजोर होतो आणि शुभ प्रभावात कमी येते। मंडळी, गुरुवारी पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो। त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत। जर तुम्ही पिवळे कपडे घालू शकत नसाल तर तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल किंवा कोणतेही कापड सोबत ठेवू शकता। असे केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद सदैव राहतो। ज्योतिषांच्या मते कोणत्याही प्रकारची पूजा मंत्रांशिवाय अपूर्ण मानली जाते। त्याचप्रमाणे गुरुवारीही मंत्रोच्चार करून भगवान विष्णूंची पूजा करावी। गुरु हे गुरुचे संस्कृत नाव आहे, जो गुरुवारचा शासक ग्रह मानला जातो। गुरुवारी बृहस्पती मंत्राचा जप केल्याने तुमच्या कर्जाची समस्या दूर होऊ शकते। जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर गुरुवारी मंदिरात जावे। यामुळे पैशांची समस्या दूर होते। तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊ शकता, परंतु विष्णू मंदिर किंवा बृहस्पतीला समर्पित मंदिरात जाणे अधिक फायदेशीर ठरेल। गुरुवारी व्रत पाळणारे भक्त भगवान विष्णूला पिवळ्या वस्तू अर्पण करतात। अशा परिस्थितीत या वस्तू दान करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते। याशिवाय तुम्ही गुरुवारी कोणत्याही गरजूला अन्न, कपडे किंवा पैसे दान करू शकता। या दिवशी सोने, हळद, हरभरा, पिवळी फळे किंवा गूळ या पिवळ्या वस्तू गरजूंना दान करणे खूप शुभ मानले जाते। गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून केळीच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते। केळीच्या मुळाला हरभऱ्याची डाळ, गूळ अर्पण करून तुपाचे 5 दिवे लावावे। यानंतर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी। असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील। नोकरीत बढती आणि पगारवाढ मिळवण्यासाठी पिवळ्या कपड्यात पिवळी फुले, नारळ, पिवळी फळे, हळद, कच्चे मीठ बांधून गुरुवारी मंदिरात अर्पण करा। असे केल्याने दारिद्र्य दूर होते आणि तसेच जीवनातील प्रगतीचे मार्ग मोकळे होतात। अनामिकेच्या बोटाच्या खाली आणि तळहाताच्या डाव्या कोपऱ्याच्या खाली असलेले स्थान हस्तकलेमध्ये बृहस्पतीचे स्थान मानले जाते। दर गुरुवारी पूजेच्या वेळी या ठिकाणी हळद लावा आणि मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करावा। भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरुवारी पिंपळ, तुळशी आणि केळीच्या झाडांची लागवड करावी। त्यानंतर त्यांची पूजा करावी। यामुळे कुंडलीत गुरुग्रहाशी संबंधित शुभ परिणाम मिळू लागतात। भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांच्या पूजेच्या वेळी हळद किंवा केशराचा तिलक वापरावा। यानंतर स्वतः चंदनाचा टिळा लावावा। जर पती पत्नीला वैवाहिक समस्या येत असतील तर दोघांनीही गुरुवारी व्रत करावे। या दिवशी भगवान विष्णू आणि बृहस्पतीची पूजा करा। या उपायाने जीवनात आनंद आणि सौभाग्य वाढेल, समस्या दूर होतील।
गुरुवारी गव्हाच्या कणिकामध्ये हरभरा डाळ, गूळ आणि हळद घालून गायीला खाऊ घाला. तसेच या दिवशी आपल्या क्षमतेनुसार गरिबाला हरभरा डाळ, केळी, पिवळे कपडे दान करावे. कुंडलीत बृहस्पती ग्रहाला मजबूत करण्यासाठी सकाळी स्नानानंतर भगवान बृहस्पतीची पूजा करा. त्यानंतर किमान 1 माळ ओम ब्रीम बृहस्पते नमः या मंत्रांची माळा जपावी. असे केल्याने तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल. गुरुवारची प्रकृती क्षिप्र असते. हा दिवस ब्रह्मा आणि गुरुचा दिवस मानला जातो. धनु आणि मीन राशीचे स्वामी सूर्य, मंगळ, चंद्र हे अनुकूल ग्रह आहेत. शुक्र आणि बुध हे शत्रू ग्रह आहेत, तर शनी आणि राहू हे समग्रह आहेत. नवग्रहांपैकी बृहस्पतीला गुरु ही पदवी प्राप्त झाली आहे. त्याचे मित्र बुध, शुक्र आणि राहू आहेत. बृहस्पती कर्क राशीत वरचा आणि मकर राशीत नीच आहे. चंद्राच्या संयोगाने गुरुची शक्ती वाढते. दुसरीकडे मंगळ एकत्र असताना गुरुची शक्ती दुप्पट होते. सूर्यग्रहामुळे गुरुची प्रतिष्ठा वाढते. गुरुचे मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. सर्व प्रकारच्या संकटापासून पृथ्वी आणि मानवाचे रक्षण करणारा हा ग्रह आहे. बृहस्पतीचा सहवास सोडणे म्हणजे आत्म्याचे शरीर सोडणे आहे. पृथ्वीचे अस्तित्व केवळ गुरुग्रहामुळे उरले आहे. सूर्य, चंद्र, शुक्र, मंगळानंतर त्याचा पृथ्वीवर होणारा प्रभाव सर्वात जास्त मानला जातो. गुरुग्रहाच्या अस्तामुळे मंगळ गुरुपासूनच असल्यामुळे मांगलिक कामेही थांबतात, कारण गुरुमुळेच मंगल होतं. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार किंवा गुरुग्रह महर्षी बृहस्पती आणि भगवान दत्तात्रेय यांच्याशी संबंधित आहे. परंतु भगवान ब्रह्मा हे त्याचे देवता आहेत आणि ब्राह्मण, आजोबा, पंजोबा हे त्यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. पिंपळ, पिवळा रंग, सोने, हळद, हरभरा डाळ, पिवळी फुले, केशर, गुरु, पिता, वृत्त, पुजारी, विद्या आणि उपासना ही सर्व गुरुची प्रतीके मानली जातात. आणि यामुळेच गुरुवारी व्रत केल्याने नशीब खुलते. कुंडलीत गुरु, शुक्र, बुध किंवा राहू कमजोर असल्यास किंवा कोणत्याही प्रकारे दुर्बल असल्यास व्यक्तीने गुरुवारी व्रत करावे, कारण नशीब बृहस्पतीपासूनच जागृत होते. याने विवाह होणे आणि वैवाहिक जीवनात आनंद मिळवणे सोपे आहे. गुरुच दीर्घायुष्य देतो, त्यामुळेच गुरुवारी व्रत करणे आवश्यक आहे. उथळ मानसिकतेच्या लोकांनी गुरुवारी व्रत अवश्य ठेवावे.